महायुतीकडे इच्छुकांची संख्या जास्त होती, मात्र अनेकांना तिकीटं मिळालेली नाही. या नाराजीचा फटका या म्हणजे महायुतीला बसेल. तुम्ही दोन गोष्टी बघा, पेपर आणि टी व्ही उघडल्यानंतर महाराष्ट्रात तुम्हाला दुसरं काहीच दिसणार नाही. आत्तापर्यंत कधीच नाही अशा पद्धतीचा कार्यकर्त्यांचा उद्रेक, असंतोष सगळीकडे दिसतो, सगळ्या पक्षात दिसतो. त्याचा अर्थ असा आहे की गेल्या 8-10 वर्षांमध्ये निवडणूक न झाल्यामुळे जे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीनं पक्षासाठी काम करत असताना संधी मागत होते, त्या सगळ्या माणसांना पक्षसुद्धा सगळेच न्याय देऊ शकले नाहीत. त्यामुळे साहजिकच थोडासा हा सगळा एकूण असंतोषाचा परिणाम किंवा असंतोष हा सगळीकडेच आहे. परंतु शेवटी असंतोष जरी असला तरी ते कार्यकर्ते आमचे आहेत, पक्षाचे आहेत, आमचे असा अर्थ पक्षाचे आहेत. अधिकार गाजवणार, भांडणार ते आमच्यावरतीच भांडणार आणि भांडल्यानंतर त्यांना समजून सांगितल्यानंतर ते समजून आमच्याबरोबर येणार आणि भविष्य काळामध्ये याच्यापेक्षा चांगल्या संधीसाठी त्यांनाही आम्ही सहकार्य करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळं आपलं घर, आपल्या कुटुंबात जर आपल्या घरातल्या कुटुंब प्रमुखाबरोबर जर भांडलं नाही तर कुणाबरोबर भांडणार. त्यामुळे साहजिक आहे, लोक जे आमच्यावर आग्रह करतात त्या सगळ्यांचा आदर ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत आणि महायुतीची सत्ताही निश्चितपणे येणार आहे.